येथे आयोजन केलेले आहे. त्याचे आजचे हे चौथे पुष्प आहे. त्यासाठी डॉक्टर रेखा मेश्राम यांना आमंत्रित केले आहे. यांचा मार्गदर्शनाचा विषय असा आहे की साहित्यिक सावित्रीबाई फुले. तर मॅडमचे मी अल्पसा परिचय देते. सन्माननीय डॉक्टर रेखा मेश्राम यांच्याबद्दल सांगायचे झाले तर त्या राजर्षी शाहू कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे पाथरी येथे सहयोगी प्राध्यापिका मराठी विभागामध्ये कार्यरत आहे. डॉक्टर रेखा मेश्राम यांची MA, नेट, MPhil व PhD झालेली आहे. तसेच त्यांचे बरेच पुस्तके सुद्धा प्रकाशित झालेले आहेत आणि त्यांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष, संपादक व सदस्य यांची सुद्धा भूमिका पार पाडलेली आहे. व आवाज इंडिया, आकाशवाणी, चित्रलेखा मॅगझिन व दैनिक पुण्यनगरी येथे त्यांनी मुलाखती सुद्धा दिलेल्या आहेत. अशा प्रकारे यांचा परिचय आहे. अशा सन्माननीय डॉक्टर रेखा मेश्राम मॅम आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद मॅम. उत्कर्ष कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिंदखेड राजा महाविद्यालयाच्या वतीनं सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा या ठिकाणी पार पाडला जात आहे. त्याचं हे चौथं पुष्प आणि दिनांक 3 तारखेपासनं 3 जानेवारी ते 12 जानेवारी असा हा वेबिनारचा एकंदरीत झाल्याचा आहे. मला या ठिकाणी या वेबिनार मध्ये बोलण्यासाठी जे पाचारण केलेलं आहे त्या संदर्भात मी प्रथमतः आपले आभारी आहे. मला ज्यांनी संपर्क साधला माझ्याशी ते संदीप सर. ह्या मघाशी माझा परिचय जो करून दिला ते झुमरे सर, महाविद्यालयाचे प्राचार्य, संस्था अध्यक्ष, महाविद्यालयातली सगळेच मान्यवर प्राध्यापक, कर्मचारी आणि विविध भागातनं जे सहभागी होणार आहेत ते आपण सगळेजण. प्रथमतः साहित्यिक सावित्रीबाई फुले या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी क्रांतिबा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, तथागत बुद्ध, राजर्षी शाहू महाराज आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना, यांच्या विचारांना आणि कार्याला अभिवादन करते. मला असं वाटतं 1 तारखेपासनं ते 3 तारखेपर्यंत आपण सावित्रीबाईंच्या संदर्भामध्ये किंवा जिजाऊंच्या संदर्भामध्ये माहिती घेतलेली असेल. मुळात सावित्रीबाईंचा, ज्योतिबांचा उल्लेख ज्या ठिकाणी होतो तिथे महत्वाचा म्हणजे त्यांच्या सामाजिक कार्याचा, त्यांच्या शैक्षणिक कार्याचा उल्लेख प्रामुख्याने होतो. त्यांनी काय काय काम केले, काय काय नाही केले, नाही म्हणण्यापेक्षा काय काय कामांचं योगदान त्यांनी केलेलं आहे, या संदर्भामध्ये सगळ्यात जास्त बोललं जातं. होतं काय की काम करणारी व्यक्ती अतिशय जीव ओतून काम करते आणि त्यांच्या पूर्ण कामाचा लेखाजोखा अगदी छोट्या शब्दामध्ये आपल्याला 1 तासामध्ये म्हणा किंवा अल्प वेळेमध्ये आपल्याला बसवायचा असतो. आतापर्यंत बघा उल्लेख केल्याप्रमाणे ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या एकंदरीत सामाजिक कार्याचा उल्लेख मुख्यत्वे या ठिकाणी झालेला असेल. परंतु ज्या ठिकाणी आपण सावित्रीबाईंचा उल्लेख करेल किंवा सावित्रीबाईच्या कार्याच्या संदर्भात आपण जर बोलत असेल त्या ठिकाणी
आपल्याला या दाम्पत्याच्या कार्याचा या ठिकाणी उल्लेख करावा लागतो. म्हणजे साधारणपणे लक्षात घ्या की हे सगळं होत असताना साहित्यिक म्हणून सावित्रीबाई फुले ही नेहमीच झाकळल्या गेलेली आहे. म्हणजे ज्या वेळेला सरांनी मला विषय विचारला की तुम्ही कुठल्या विषयावर बोलणार आहात, मी विषय आपल्याला सांगितला की मी साहित्यिक सावित्रीबाई फुले या संदर्भात बोलू इच्छिते. साहित्यिक म्हणून सावित्रीबाई फुले यांचा म्हणजे 19व्या शतकापासनं ते आजच्या शतकापर्यंत फारसा उल्लेख झाला असं अजिबात नाहीये. म्हणजे त्या संदर्भामध्ये मी गोमामाळी सरांचा या ठिकाणी नक्कीच उल्लेख करेल की त्यांच्या प्रयत्नाने सावित्रीबाईंचं साहित्य समग्र पद्धतीच्या सावित्रीबाईंच्या साहित्याचा उल्लेख आणि ते पुस्तक रूपात संशोधनात्मक पद्धतीने आलेलं आहे, म्हणून त्यांचा उल्लेख सुरुवातीला करणं मला गरजेचं वाटतं. दुसरं असं की बघा, मी उल्लेख केल्याप्रमाणे की सावित्रीबाईंच्या कार्याचा उल्लेख करायचा असेल तर आपल्याला दाम्पत्याच्या कार्याचाही उल्लेख या ठिकाणी करावा लागतो, कारण ज्योतिबा सावित्री यांचं संपूर्ण कार्य हे स्त्री पुरुष समता याला उल्लेखून आहे, याला महत्वाचं माध्यम म्हणून या ठिकाणी त्याचा उल्लेख आपल्याला करायला लागेल. तर समता हे त्यांच्या कार्याचं महत्वाचं बीज आहे आणि ते बीज या दाम्पत्याने अगदी प्रामाणिकपणे पूर्ण हयातीत या ठिकाणी पेरलेला आहे, आपल्याला हे दिसून येईल. मग ही स्त्री पुरुष समता आणि त्यांचं साहित्य काय आहे त्याआधी आपल्याला थोडासा त्यांच्या त्या तत्कालीन परिस्थितीचा आपल्याला थोडासा का होईना पण एक परिचय आपल्याला घ्यावा लागेल. आधीच्या वक्त्यांनी म्हणजे ह्या पूर्वीची जी काही पुष्प झाली असेल त्यांनी अनेक त्याचा लेखाजोखा घेतला असेल किंवा त्या संदर्भातली सगळी माहिती घेतली असू शकेल, परंतु एखादं साहित्य ज्या वेळेला निर्माण होत असेल तर त्या साहित्याच्या निर्मितीची पार्श्वभूमी आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. मी आताच उल्लेख केला की ज्योतिबा सावित्री यांच्या समग्र कार्याचा आधार समता आहे. हा काळ 19व्या शतकातला, ज्या काळामध्ये स्त्रियांना कुठल्याही पद्धतीचा मानाचा स्थान सार्वजनिक जीवनात म्हणा किंवा कौटुंबिक जीवनात नाही, असा हा काळ. या काळामध्ये स्त्रियांनी पुरुषांच्या बरोबरीनं विचार करणे, जेवणे, बोलणे इतकंच काय की त्यांना त्यांच्या मताचा देखील अधिकार नव्हता, असा हा काळ. आणि अशा या काळात प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन ज्योतिबा आणि सावित्री आपलं कार्य करत आहेत. लक्षात घ्या की घडण माणसाची कशी होत असते, तर घडण अचानक माणसाची होत नाही. एखाद्या वैचारिकतेचा पगडा माणसावर अचानक पद्धतीने होत नाही किंवा तो काही चमत्कारातून होत नाही, त्याला त्याचे स्वानुभव असावे लागतात. ज्योतिबा ज्या ठिकाणी तो त्यांच्या आसपासचा परिसर हा दलित आणि मुस्लिम समाजाचा परिसर होता आणि अशा परिस्थितीमध्ये जात आणि धर्म याच्यामध्ये भरडली जाणारी स्त्री आणि बहुजन वर्ग हा याच्या संदर्भामध्ये विषमता कशी आहे
हा चर्चा करणारा या ठिकाणी संमिश्र हे सगळं वातावरण होतं. याचबरोबर स्त्रियांवर होणारे अत्याचार हे कशा पद्धतीचे त्यांच्या डोळ्यासमोर येत आहेत याचा सगळा आपल्याला अभ्यास झालेला असेल, माहिती झालेली असेल. आणि हे सगळ्या परिस्थितीमध्ये ज्योतिबांना या ठिकाणी, ज्योतिबा आणि सावित्री यांना या ठिकाणी असं वाटायला लागतं की आता या ठिकाणी शिक्षणाला सुरुवात केली पाहिजे, शिक्षण देण्याला सुरुवात केली पाहिजे. लक्षात घ्या की अजूनही अनेकांना एक गोष्ट लक्षात येत असेल किंवा एका गोष्टीचा ते नेहमी उल्लेख करत असतील की ज्योतिबांनी सावित्रींना शिकवलं, मान्य आहे, शिकवलं. त्यांच्याच शिकण्यातून सावित्रीबाई पुढे घडल्या. असं असताना देखील त्या प्रशिक्षित शिक्षिका होत्या याचा उल्लेख फारसा आढळत नाही. म्हणजे बघा, नगरच्या मिसेस फेरार असतील किंवा पुण्यातल्या मिचेलबाई असतील, त्यांच्या नॉर्मल स्कूलमध्ये शिक्षणातलं प्रशिक्षण पूर्ण झालं आणि मग प्रशिक्षक शिक्षिका म्हणून भारतातल्या त्या पहिल्या शिक्षिका झाल्या आणि इथेच प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याला, वाटचाल होत असण्याला सुरुवात झाली. म्हणजे एका बाईने बाहेर पडून शिक्षण घ्यावं, तेही मुलींना शिकवण्यासाठी, हेच कोणाला मान्य नव्हतं. अशा काळात हे दाम्पत्य शिक्षण देण्यासाठी बाहेर पडता आहेत, मुलींना शिकवत आहेत, त्यांच्या अडचणी जाणून घेत आहेत, बहुजनांना शिकवत आहेत, त्यांच्या अडचणी जाणून घेत आहेत. आणि हे अडचणी जाणून घेत घेत त्यांना हेही लक्षात येत आहे, म्हणजे फक्त ज्ञानदान करणे एवढंच नाही. म्हणजे जसं आता आपल्या लक्षात येतं की बहुतांश फक्त शिकवत राहणे इथपर्यंत बहुतांश काही लोकांचा विचार असतो, परंतु यांचा नाही. या परिस्थितीमध्ये शिक्षण दान देण्याच्या परिस्थितीमध्ये आपल्या वर्गात येणारा विद्यार्थी किंवा गळती होत असलेला विद्यार्थी हा का त्याची संख्या का कमी होती आहे याचाही ते अभ्यास करतात. एकंदरीत समाजाचं परीक्षण ते करतात, समाजाचा अभ्यास ते करतात, कुटुंबाचा अभ्यास करतात, त्यांच्या परिस्थितीचा अभ्यास करतात आणि मग त्यांना जाणवतं की या मुलांची आर्थिक परिस्थिती ही चांगली नाहीये आणि या आर्थिक परिस्थितीमुळे ते शिक्षण घेऊ शकत नाही आणि मग त्यांना त्यांच्या अडचणी दूर होण्यासाठी पगार देण्याची सोय या ठिकाणी सुरू होते. पगार म्हणजे काय, आता आपण जे म्हणतो की नाही स्कॉलरशिप, हा पगार देण्याची सोय या ठिकाणी त्यांची सुरू होते आणि इथून मुख्य पाया रोवला जातो. हा पाया कशा पद्धतीचा रोवला जातोय, तर विद्यार्थ्यांना जे काही शिक्षण आहे हे शिक्षण त्यांचं आवडीचं असलं पाहिजे आणि त्यांच्या सोयीचं असलं पाहिजे. इतकंच नव्हे तर त्या शिक्षणातून, म्हणजे हे शिक्षण त्यांच्या भल्या आणि पुऱ्या या दोन्हीही बाबी त्यांना कळाव्यात इथपर्यंतची ओळख, इथपर्यंतची जाणीव देणारं शिक्षण असलं पाहिजे. असा एक उद्देश ह्या दाम्पत्याचा होता. अनेक कामं त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने केलेली आपल्याला या ठिकाणी दिसतात की म्हणजे महिलांचं पण होत असेल आणि तो एक मोठा उठाव या ठिकाणी होतो आहे. सत्यशोधक समाजाची निर्मिती होते आहे. सत्यशोधक समाजाच्या निर्मितीतून महिला ह्या स्वतःच्या हक्कासाठी त्याला दिसतो आहे. आपण लक्षात घेऊया की हे सगळं पद्धतीने ज्योतिबा लिहित आहेत, त्या पद्धतीने सावित्रीबाईंचंही लिखाण मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. म्हणजे लक्षात घ्या की
ह्या सगळ्यांच्या पाठीमागे, या त्यांच्या लिखाणाच्या, त्यांच्या कार्याच्या, त्यांच्या विचाराच्या पाठीमागे किंवा त्यांच्या विचाराची जी काही प्रेरणा असेल ह्या मागे, की इंग्रजी मिशनऱ्यांच्या तो पण ज्याच्यामध्ये अंधश्रद्धा नाही, अशा मिशनऱ्यांचा हात मोठ्या प्रमाणात होता. त्यांचे विचार मोठ्या प्रमाणात होते. त्याचबरोबर भारतामध्ये किंवा बुद्ध असतील, कबीर असतील, यांसारख्या सगळ्याच जे काही प्रयोगशील विचारवंत होते आणि ज्यांनी विज्ञानाची कास धरलेली होती, अशांचे विचार त्यांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणात संग्रहित होत होते आणि त्याचा एक मोठा चांगला परिणाम आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे. ही एक बाजू म्हणजे समाज सुधारकांची ही एक बाजू आणि साहित्याची दुसरी एक बाजू. लक्षात घ्या, बाईने शिकणं हे वर्ज्य त्या काळात सावित्रीबाई शिकते आहे. तिने घराच्या बाहेर पाऊल टाकणं हे वर्ज्य, ती पाऊल टाकते आहे. पती पत्नीनी सोबत जेवायला बसणं हे पारंपरिक रूढीग्रस्तांना मान्य नाहीये, पण ते करता आहेत आणि ते त्या पद्धतीने त्यांच्या लेखनामध्ये उल्लेख करता आहेत. यासोबतच मुलींना ज्ञानदान देतं जे वर्ज्य आहे हेही ते करत आहेत. अनेक कामं त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये सावित्रीबाई लेखन करतात. म्हणजे जिथे ज्याला म्हणता येईल विचार स्वातंत्र्यच नाही, म्हणजे असा उल्लेख त्या ठिकाणी आपल्याला आढळतो की स्त्रियांचा मेंदू छोटा, मग त्या अशा पद्धतीचं शिक्षण घेऊन काय करणार, हे एक विधानच त्यांनी मायनस करून टाकलं आणि हे दाखवून दिलं की नाही, परिवर्तन हे अशा पद्धतीचं होऊ शकेल. कारण पूर्ण भारताचा म्हणजे आपण भारताच्या संदर्भात विचार करूया. भारतामध्ये स्त्री आणि पुरुष दोन वर्ग आहेत आणि या स्त्री पुरुषांच्या एका गटाचा म्हणजे पुरुषांचा विकास या ठिकाणी होतो आहे. तो ही जातवर्णातल्या श्रेष्ठत्वात मान्य देणाऱ्या गटाचा म्हणजे ब्राह्मण आणि आपल्याला सगळं माहितीये की चातुर्वर्ण व्यवस्था याचा विकास होतो आहे एका वर्णाचा आणि बाकीची 75% जी काही जनता आहे तिचा विकास मात्र होत नाही. याची कारणं काय आहेत आणि मग ही कारणं त्यांनी शोधली आणि या कारणातला मुख्यत्वे अर्धा जो भाग आहे जी तिच्या मुलांना संस्कारित करणारी आहे, जी दोन ज्याला म्हणता येईल कुटुंबांना संस्कारित करणारी आहे, स्त्रीला त्या ठिकाणी संस्कारित करणं गरजेचं, संस्कारित म्हणजे शिक्षण देणं गरजेचं त्यांना वाटलं आणि हे वाटणं हे अतिशय महत्वाचं होतं. आणि इथून खरं तर भारतातल्या स्त्री सक्षमीकरणाला सुरुवात व्हायला म्हणजे सुरुवात झाली असं म्हणायला लागेल. म्हणजे आपण म्हणतो की स्त्री स्वतंत्र किंवा आपण म्हणजे स्त्रीवादी अभ्यास करत असताना अगदी आपण पाश्चात्यांचा उल्लेख देत करतो, परंतु भारतामध्ये ज्या वेळेला पहिल्यांदाच या फुले दाम्पत्यांनी शाळा उघडली ना, त्याच वेळेला स्त्रियांच्या हक्काचा जाहीरनामा या ठिकाणी त्यांनी खुला करून दिला आणि हे आपल्याला या ठिकाणी महत्वाचं वाटतं. आणि मग हे असं असताना सावित्रीबाई लिहिणं आणि ते ज्योतिबांनी पुस्तक रूपाने छापण्यासाठी प्रयत्न करणं याच्यासाठीही त्यांना संघर्ष करावा लागला. कारण नवऱ्याने बायकोचं पुस्तक छापणं हे अगदी त्या ग्रंथांच्या विरुद्ध बाब आहे असं अधोरेखित करत या ठिकाणी अतिशय कष्टाने त्यांनी ते पुस्तक लिहिलं. म्हणजे लक्षात घ्या की इंग्रजी कालखंडामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये जे अभ्यास करत असताना आपल्याला एक लक्षात येईल की पाश्चात्यांची शिक्षण प्रणाली भारतामध्ये आलेली होती. याचे अनेक पडसाद आपल्याला दिसतात की हे पुस्तक वाचायला देत आहेत, धर्मग्रंथ वाचायला देत आहेत आणि इकडे नाही. असं करत करत
या ठिकाणी पुस्तकं निर्माण झालेली आहेत. हे होत असताना पुन्हा मराठी भाषेतली काही पुस्तकं आली पाहिजेत, म्हणजे त्या त्या भाषेमध्ये चांगल्या पद्धतीनं अभिव्यक्त होता आलं पाहिजेत. अशा पद्धतीची सोय या ठिकाणी झाली पाहिजे आणि म्हणून या जी काही मंडळी होती त्याला सुरुवात केली. सुरुवातीचा जर काळ आपण लक्षात घेतला तर आपल्याला असं लक्षणपणे त्याला म्हणतात की पौराणिक कथांवर आधारित, चमत्कारिक कथांवर आधारित किंवा अशी साहित्य निर्मिती होत गेली. परंतु 1820 ला बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली आणि ह्या सोसायटीनं या सोसायटीच्या स्थापनेनंतर मराठी भाषेतली शेकडो पुस्तकं लिहिल्या गेली, तयार झाले. म्हणजे जिथे पाश्चिमात्य साहित्याचं मराठीमध्ये अनुवादित करणं होत होतं, भाषांतर केलं जात होतं, अशा ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये वैचारिक साहित्याला सुरुवात व्हायला लागली. म्हणजे स्वतंत्र विचार मांडण्याची निर्मिती या ठिकाणी व्हायला लागली. आणि मग हे स्वतंत्र विचार मांडण्याच्या ह्या एकंदरीत कालखंडामध्ये, ह्या काळामध्ये जे जांभेकर असतील किंवा चिपळूणकर असतील अशी सगळीच मंडळी लिहायला लागली. परंतु 1857 ला बाबा पजबनजी यांनी यमुना पर्यटन नावाचं पुस्तक लिहिलं, कादंबरी लिहिली आणि यमुनेचं जे काही जगण्याचं अतिशय विदारक वास्तव चित्रण त्यांनी लिहिलं आणि यानंतर वास्तववादी लेखनाला प्राधान्यानं सुरुवात झाली असं आपण म्हणूया. म्हणजे प्रबोधन करायचं आणि प्रबोधन करत करत जे काही बहुजन वर्ग असतील किंवा स्त्रिया असतील त्यांच्या सगळ्या जगण्याचा लेखाजोखा मांडायचा. हे मांडत असताना चुकीच्या रूढी परंपरावर प्रहार करायचा आणि तशा पद्धतीनं प्रबोधनात्मक लेखन करायचं, असा एक काळ या ठिकाणी सुरू झाला. म्हणजे लोकहितवादी आहेत, चिपळूणकर आहेत, विष्णुबुवा ब्रह्मचारी आहेत, अशांमध्ये ज्योतिबा फुले यांचंही लेखन मोठ्या प्रमाणात आलं. म्हणजे जसं आपण शेतकऱ्याचा आसूड बघितलं असेल, गुलामगिरी आहे, त्यांची नाटकं आहेत, अशी सगळंच त्यांचं लेखन. आणि यांच्याच सोबत सावित्रीबाई फुले यांचाही आपल्याला उल्लेख करावा लागेल, जो आजपर्यंत सावित्रीबाईंच्या ह्या अप्रतिम अशा लेखनाला, अप्रतिम अशा साहित्याला झाकण्याचं काम झालं. म्हणजे ते साहित्य मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर पडलं नाही, त्याच्यावर चर्चा झाली नाही. ती चर्चा होणं गरजेचं आहे. त्यांचा सामाजिक आलेख आपण नेहमी ही गरजेची बाब आहे. पण तरी देखील साहित्यातून सावित्रीबाई कशा पद्धतीने अभिव्यक्त होतात याचाही आपल्याला अधिक उल्लेख करणं गरजेचं. म्हणजे लक्षात घ्या की ज्योतिबा, सावित्री आणि ह्या वास्तववादी लेखन करणाऱ्या साहित्यिकांनी, मुख्यत्वे ज्योतिबा सावित्री यांनी लोकमानसातल्या असलेल्या परिस्थितीचा आणि त्यांच्या हिताचा असा जे काही प्रश्न आहेत ते प्रत्यक्षपणे मांडण्याचा प्रयत्न केला. लोकहित, समाजहित काय आहे, ते कसं असलं पाहिजे आणि का असलं पाहिजे, एक छोटासा या ठिकाणी उल्लेख करेल आणि मग पुन्हा त्यांच्या साहित्याकडे वळेल. मी बघा शिक्षणाचा उल्लेख केला. आपण सगळे जाणतो की भारतामध्ये अगदी प्राचीन काळापासून ते आज पर्यंतच्या काळामध्ये शिक्षणाची काय अवस्था आहे आणि शिक्षणाची काय पद्धती होती हे आपण अभ्यासतो. आपण जे अभ्यासक मंडळी आहे,
आपण असा एखादा विचार सहज आपल्या मनात येऊ शकेल किंवा यायला पाहिजे की खरंच भारतामध्ये दिलं जाणारं अगदी प्ले ग्रुप पासून ते विद्यापीठी शिक्षणापर्यंतचं जे शिक्षण आहे ते स्त्री पुरुष समतेला किंवा भारतातल्या इव्हन जगातल्या सगळ्याच जनमानसाला समानता प्रदान करणारं शिक्षण आहे का, त्यांना सन्मान देणारं शिक्षण आहे का? लक्षात घ्या, भारतामध्ये अगदी मूल जन्माला आल्यापासून जे काही त्याच्यावर प्रतिबिंबित केलं जातं हे विषमतेच्या अनुषंगाने प्रतिबिंबित केलेलं कौटुंबिक आणि शालेय शिक्षण हो जे आहे असं आपण या ठिकाणी म्हणू. ते असं की मुळामध्ये स्त्री आणि पुरुष ह्याची जाणीव केली जाते मुलांना. दुसरं की शिक्षणामध्ये देखील ती जाणीव पोचणारी काही उल्लेख, काही कथा, काही पाठ या ठिकाणी पोचले जातात. इथे सावित्रीबाई आणि ज्योतिबा यांचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला एक लक्षात येईल की त्यांनी मुळामध्ये मुलांना ह्या अशा भेदातून दूर बाजूला जाणारं शिक्षण आणि अभ्यासक्रम तयार केला आणि मुळात पहिल्यापासून त्यांनी स्त्री आणि कशा प्रशिक्षण देणारे याचं एकंदरीत आराखडा ते तयार करत आहेत आणि ही सगळ्यात मोठी बाब आहे. ही आजही आपण लक्षात घेतली पाहिजे. कारण आज एक लक्षात घ्या की आज अत्याचाराचं जे सगळंच प्रमाण वाढलेलं आहे हे सगळा जागरूक शिक्षणाच्या दृष्टीने अभाव असल्यामुळे हा जो काही अत्याचाराचा भाग आहे तो या ठिकाणी लक्षात येतोय. म्हणजे एक उल्लेख या ठिकाणी ज्योतिबा करतात त्यांच्या लेखनामध्ये की एक म्हणजे आपली भार्या वगैरे किंवा पती सोडून जे काही पुरुष असतात किंवा ज्या काही स्त्रिया असतात, महिला असतात, त्यांना तुम्ही अगदी मनापासून बंधू आणि भगिनी या नात्याने बघा. म्हणजे लक्षात घ्या की त्या काळामध्ये ते अगदी चांगल्या आणि निर्मळ पद्धतीचं जे काही जगणं आहे, जे काही विचार आहेत हे सांगायचा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत आणि तशा पद्धतीची शिक्षणाची सोय या ठिकाणी ते करत आहेत. कालांतराने आपल्याला पुन्हा पुन्हा या सगळ्या चांगल्या बाबी संपून पुन्हा त्याच योजनेने आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताना लक्षात येत आहे. आपण येऊया पुढे सावित्रीबाईंकडे की सावित्रीबाईंचं लेखन जे आहे वास्तववादी लेखन, या वास्तववादी लेखनाच्या सुरुवातीच्या काळामध्ये लिहिणारी सावित्रीबाई ही पहिली लेखिका आपण लक्षात घेऊया. कारण तळागाळातल्या जनमानसाचा आणि चुकीच्या रूढी परंपरांवर, मनुवाद्यांवर अगदी आसूड ओढणाऱ्या सावित्रीबाई त्यांच्या कवितेमध्ये, काव्यसंग्रहामध्ये आणि इतकंच नव्हे तर त्यांच्या भाषणामध्ये देखील उल्लेख करतात. आणि ह्या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येईल की अतिशय परखडपणे जसं ज्योतिबा लिहितात तशाच पद्धतीनं सावित्रीबाईंचं लेखन देखील या ठिकाणी आहे. म्हणजे केवळ आणि केवळ लोककल्याणाचा हेतू हा सावित्रीबाईंच्या आणि ज्योतिबांच्या लेखनामध्ये आपल्याला दिसून येतो. आपण जर त्यांच्या एकूण सगळ्याच ग्रंथ संपदा बघितल्या तर त्या अशा म्हणजे त्यांनी काव्य फुले नावाचा कविता संग्रह 1854 मध्ये लिहिला. त्यानंतर ज्योतिबा फुले यांच्या भाषणांचं संपादन त्यांनी केलेलं आहे ते 1856 मध्ये. सावित्रीबाईंनी ज्योतिरावांना पत्रे लिहिली आणि ह्या पत्राचं संग्रहित पुस्तक या ठिकाणी एक प्रकाशित आहे.
सावित्रीबाईंनी काही विविध भाषणं दिलेली आहेत आणि ह्या भाषणांचा मातोश्री सावित्रीबाईंची भाषणं म्हणून 1892 मध्ये पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. त्यानंतर त्यांनी बावनकशी सुबोध रत्नाकर हे 1892ला एक काव्य संग्रह लिहिला. म्हणजे एकंदरीत हे सगळं लिहित असताना त्यामध्ये जो काही मिळालेलं जे काही साहित्य आहे, म्हणजे माळी सरांना जे काही साहित्य मिळालं त्यांनी त्यांचं एक अतिशय चांगल्या पद्धतीने पुस्तक लिहिलं. आणि हे लिहित असताना सावित्रीबाईंनी लिहिलेली जी काही गाणी आहेत ही गाणी मात्र फारशी मिळाली नाही, कारण त्यांनी गीतरचना केली. मधला काळ म्हणजे ज्योतिबा फुले गेल्यानंतरचा जो काळ आहे, म्हणजे 90ला ज्योतिबा फुले जातात आणि 97ला सावित्रीबाई जातात. 1890 आणि 1897ला या मधल्या काळामध्ये खूप काही घटना घडून जातात. आर्थिक परिस्थितींना सावित्रीबाईंना तोंड द्यावं लागतं. अनेक बाबी घडलेल्या असतात. त्यांची सून जाते आणि अशा पद्धतीच्या सगळ्या घटनांना तोंड देत देत सावित्रीबाई बावनकशी सुबोध रत्नाकर असाही एक काव्यसंग्रह लिहित आहेत. आणि इतकंच नाही तर सत्यशोधक समाजाचं जे काही दुसरं अधिवेशन होतं त्याचं ते अध्यक्षस्थान देखील भूषवतात. याच्यानंतर सावित्रीबाई फुले ज्या वेळेला मोठी वार्ताहत होते, आर्थिक परिस्थिती जेमतेम आणि अशा पद्धतीमध्ये त्यांचं साहित्य विकलं जातं आणि खूप ज्याला म्हणता येईल की आर्थिक प्रचंड हानी झाल्यानंतर त्यांची जी काही हे आहे मुलाची जी काही पत्नी आहे दुसरी, मग तिचाही अतिशय वाईट अंत होतो. अशी सगळी एक एक वार्ताहत आपल्याला या ठिकाणी दिसते आहे. यामध्ये या दाम्पत्याच्या साहित्याची खूप मोठी हेळसांड या ठिकाणी झालेली आहे. आणि असं असताना देखील माळी सरांसारखे जे काही सजग संशोधक आहेत हे साहित्य शोधून काढतात, ते अनेक भाषा अभ्यासकांकडे पाठवतात, लिपीच्या अभ्यासकांकडे पाठवतात आणि हे साहित्य त्यांचं साहित्य आहे का असा एक त्याच्यावरही संशोधन होतं. आणि मग हे सावित्रीबाईंचंच साहित्य आहे अशा पद्धतीचा शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्याचं विश्लेषण संशोधनात्मक पातळीनं व्हायला लागतं आणि अशा पद्धतीचं साहित्य या ठिकाणी आपल्या अभ्यासाला येतं, म्हणजे आपल्या वाचनात यायला लागतं. म्हणजे सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मय हे वाङ्मय प्राध्यापक माळी यांनी त्याचं संपादन केलेलं होतं. शासनाने त्याच्यानंतर त्याचं एक चांगलं पुस्तक महाराष्ट्र शासनानं समग्र सावित्रीबाई फुले नावाचं वाङ्मयाचं पुस्तक काढलेलं आहे. जे मला असं वाटतं ते अनेकांनी, प्रत्येकाने ज्यांना ज्यांना संधी भेटेल आणि ज्यांना ज्यांना ते पुस्तक मिळेल हे पुस्तक आपण घेतलं पाहिजे आणि वाचलं पाहिजे, कारण त्याच्यामध्ये अनेक गोष्टी त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे आणि तो गरजेचा आहे. आपण त्याच्या एक एक पुस्तकाचा थोडासा आढावा घेऊया. सावित्रीबाई फुले यांचं पहिलं पुस्तक काव्य फुले, शिळा प्रेस हिनं छापून घेतलेले. या शिळा प्रेस म्हणून त्यांनी छापून घेतलं आणि 1854 मध्ये हे पुस्तक काव्यसंग्रहाच्या रूपाने प्रकाशित झालं. हे पुस्तक बाहेर पडताना किंवा हे पुस्तक छापण्यापर्यंतची प्रक्रिया अतिशय क्लिष्ट होती. म्हणजे ज्योतिबांनी आपल्या बायकोचं पुस्तक छापावं हे सनातन्यांना मान्य नव्हतं आणि मग अशा अवस्थेमध्ये ज्योतिबा अगदी पुन्हा सावित्रीबाईंचं पुस्तक हे छापून आणतात. म्हणजे सहज गेलं आणि पुस्तक छापलं अशा पद्धतीचा या ठिकाणी भाग नाहीये. इथे दोन प्रवाहच मुळात वेगवेगळे आहेत. जे दोन प्रवाहातल्या वेगवेगळ्या ज्या वृत्ती आहेत त्या वृत्तींना
या ठिकाणी आपण समजलं पाहिजे. एक होती एकदम विषम वागणारी सनातन्यांची वृत्ती आणि एक पूर्ण भारताची घडी चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीने घडेल, म्हणजे कशा पद्धतीनं भारताची पुनर्रचना होईल, एक चांगल्या समतेच्या मूल्याला अनुषंगून भारताची एक विस्कटलेली घडी कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने रचल्या जाईल असा दूरदृष्टिकोन ठेवून समतेच्या पातळीवर जगणारा आणि समतेच्या पातळीवर कार्य करणारे हे दाम्पत्य. आणि ह्या दोन प्रवाहात समतेनं वागायचं होतं आणि समतेने सगळंच म्हणजे ज्याला परिवर्तन घडून आणायचं होतं असं हे फुले दाम्पत्य. आणि म्हणून अगदी प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन काव्य फुलेची जी काही पुस्तक रूपानं एक काव्यसंग्रहाची निर्मिती झाली. या काव्यसंग्रहामध्ये एकूण 41 कवितांचा समावेश आहे. सावित्रीबाई अनेक वेगवेगळ्या विषयांवर या ठिकाणी लेखन करतात, म्हणजे निसर्गावर असेल, समाज परिवर्तनावर असेल किंवा वेगवेगळ्या अशा अनेक विषयांवर त्यांनी या ठिकाणी लेखन केलेलं आहे, कविता लिहिलेल्या आहेत. दुसरं असं की ह्या काळामध्ये आणखी एक लक्षात घेतलं जायचं की व्याकरण बरोबर आहे का. कवितेमध्ये कविता असेल तर कवितेचे कुठले कुठले प्रकार आहेत, वृत्त आहे, अलंकार आहेत किंवा आणखी काय काय आहे. म्हणजे एक संदेशन म्हणजे लोकांना परिवर्तित करण्याचं एक संदेशन म्हणजे भाषा, की परिवर्तन करण्यासाठी माध्यम म्हणून भाषा आणि लेखन, याच्यापेक्षा फक्त लेखन हे लेखन आहे आणि त्याच्यावर कशा पद्धतीने सगळे संस्कार माणसांनी केले ते नियम म्हणून लादलेले आणि ते आहेत का असं बघितलं जायचं. म्हणजे ज्योतिबांच्या आणि सावित्रीबाईंच्या समग्र लेखनामध्ये या सगळ्या गोष्टी त्यावेळेच्या तत्कालीन लोकांनी अभ्यासल्या की हे या वाङ्मयीन नियमात बसत आहे का, कविता असेल तर कवितेच्या या प्रकारात आहेत का, असतील तर त्याचे कुठले कुठले भाग आहे, मग वृत्तात आहे का, अलंकारात आहेत की आणखी कशात की कानामात्रांमध्ये त्याच्या बदल आहे किंवा त्याच्या एकंदरीत संवादामध्ये बदल आहे. याचा जास्त करून तत्कालीन जी काही मंडळी होती अभ्यासक त्यांनी विचार केला. परंतु लक्षात घ्या त्याच्याही पेक्षा अतिशय महत्वाचा मतितार्थ असा आपल्याला लक्षात येईल की त्यांच्या एकंदरीत लेखनामध्ये केवळ लोकांच्या हिताचा प्रश्न लक्षात घेतला पाहिजे की त्यांनी तो जास्तीत जास्त पद्धतीनं जोपासला. आणि म्हणून या ठिकाणी त्यांचं लेखन हे मुळामध्ये परिवर्तन करणारं लेखन आपण या ठिकाणी म्हणू. म्हणजे वास्तववादी लेखनाला जर आपण सुरुवातीचा भाग जर लक्षात घेऊ तर आपल्याला असं लक्षात येईल की ज्योतिबा सावित्रींचं लेखन हे वास्तववादी लेखनाची सुरुवात असं आपण या ठिकाणी म्हटलं तर मला असं वाटतं की ते वावगं ठरणार नाही, ते निश्चित होईल. कारण प्रखर पद्धतीनं एखाद्या विरुद्ध बोलणं आणि ते पटवून सांगणं, म्हणजे ज्या गोष्टी आहेत या आहेतच केलं पाहिजे. ते फक्त काही फक्त म्हणतात की नाही असं असं कर द्या, म्हणजे मला तुम्ही हे शस्त्र आणून द्या मी लढेल. नाही, मला आणून देण्यापेक्षा हे शस्त्र आहे ना, आपल्याला या शस्त्राविरुद्ध अशा पद्धतीने लढलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला ज्ञान ग्रहण केलं पाहिजे, आपल्याला शिकलं पाहिजे आणि शिकल्यानंतर आपल्याला असं शिक्षण हवं की जे चांगल्या आणि वाईटाचा विचार करणारं असेल. अशा पद्धतीच्या लेखनाचं या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की ही अतिशय प्रखरता या ठिकाणी आहे. म्हणून सावित्रीबाईंच्या ह्या काव्य फुलेचं सांगत असताना ज्योतिबांच्या संदर्भात एक आणखी सांगेल की त्यांनी अखिल भारतीय साहित्य संमेलनावर त्यावेळेला निषेध अशा दृष्टीने नोंदवला होता. ते गेले नाही, त्यांना पत्र होतं आणि ते गेले नाही. ते त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही जे काही परिषद लिखता किंवा जे काही तुम्ही बोलणार आहात हे जे आहे हे समाज परिवर्तन करणार आहे का, एक. आणि दुसरं हे ज्या ज्या लोकांसाठी तुम्ही म्हणजे
परिषद घेतात त्या लोकांचा विचार याच्यामध्ये आहे का? म्हणजे लक्षात घ्या की केवळ सभा संमेलन घेणं म्हणजे एकंदरीत मेळावे घेणं अशा पद्धतीचं नाही, तर परिवर्तन करण्याचा मूळ त्याच्या ठिकाणी उद्देश आहे का? आणि त्याचा आउटपुट काय निघणार आहे? ह्या दोन्हीही गोष्टींचा विचार या ठिकाणी ज्योतिबा करतात. आणि म्हणून ज्या वेळेला काव्य फुले बघतो आपण, तर त्यावेळेला अशा पद्धतीच्या समाज परिवर्तनाच्या अनुषंगानं त्यांच्या कविता आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसतात. म्हणजे एक छोटासा उल्लेख त्यास मानव म्हणावे का? ही जर त्यांची कविता आपण बघितली, तर ते काय म्हणतात, ज्ञान नाही, विद्या नाही, अशा पद्धतीचा तो मानव, त्याला मानव म्हणायचं का? आणि पुन्हा ते त्याच ठिकाणी म्हणतात की तुम्ही शिका आणि शिकण्याची तुम्हाला ही अतिशय चांगली संधी पण आहे. हे अशा पद्धतीचं लेखन ह्या काव्य संग्रहामध्ये एकूण 41 ज्या त्यांच्या कविता आहे, ह्या कवितांमध्ये आपल्याला दिसायला लागतात. म्हणजे एकंदरीत 41 कविता, यातले अनेक विषय, म्हणजे सगळे वेगवेगळे विषय आपल्याला या ठिकाणी दिसतात. त्यात काही चरित्रात्मक काव्य देखील आपल्याला दिसतं. चरित्रात्मक काव्यामध्ये ताराबाईंचं असेल, ताराबाई शिंदे, ताराबाई च्या अनुषंगाचं असेल किंवा महाराजांच्याच अनुषंगाचं असेल, असंही एक चरित्रात्मक या ठिकाणी उल्लेख आहे. ताराबाई शिंदेचं मी आता बोलता बोलता तोंडातून निघून गेलं. ताराबाई शिंदे ह्या यांच्याच विचार, त्यांनी ज्या वेळेला स्त्री पुरुष तुलना नावाचं पुस्तक लिहिलं, त्यावेळेला त्यांच्यावर अनेक आक्षेप आणि अनेक बाबी टीका टिप्पणी झाली आणि त्याचं प्रत्युत्तर ज्योतिबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने दिलेलं होतं. म्हणजे हा संस्कार त्यांच्यावर ह्या सगळ्या सत्यशोधक सगळ्या प्रवाहातून निर्माण झालेला होता. असा एक जाता जाता या ठिकाणी जाता म्हणजे ह्या कवितेच्या संदर्भात, काव्यसंग्रहाच्या संदर्भात उल्लेखित करत असताना सांगावं लागेल. त्यांचं दुसरं पुस्तक आहे ज्योतिबांची गाणी, नाही सॉरी भाषणे. म्हणजे ज्योतिबा फुलेंनी असंख्य भाषणं दिली. त्यांच्या भाषणाच्या कार्यक्रमामध्ये अनेकदा सावित्रीबाई उपस्थित होता. त्यांचे लेखनिक जे होते ज्योतिबांचे, ते उपस्थित होते आणि त्यांनी ज्योतिबांची भाषणं ही लिहून घेतली. बऱ्याचदा काही टिप्पणी सावित्रीबाईंनी पण, म्हणजे ज्योतिबा ज्यावेळेस भाषण करायचे त्यावेळेला त्यांनी काही टिप्पणी लिहून घेतलेल्या होत्या आणि अशा पद्धतीचं ज्योतिबांच्या भाषणाचं संपादित पुस्तक सावित्रीबाईंनी करून घेतलं. त्याचं शब्दांकन आहे. हे शब्दांकन चार्लस जोशी नावाच्या व्यक्तीनं या ठिकाणी केलं. त्यात 4 भाषणांचा समावेश आहे. म्हणजे अतिप्राचीन काळ, इतिहास, सुधारणूक आणि गुलामगिरी अशा 4 भाषणांचा या ठिकाणी उल्लेख आहे. आणि मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की केवळ भारतातल्या परिस्थितीचाच ज्योतिबा उल्लेख करत नाही, तर त्यांचं वाचन इतकं प्रचंड आपल्याला दिसायला लागतं की एकंदरीत जगाच्या इतिहासावर काय काय चाललेलं आहे, म्हणजे पाश्चात्य देशामध्ये काय काय परिस्थिती आहे आणि कशा पद्धतीचं एकंदरीत वातावरण आहे, त्या संदर्भात त्याचं अतिशय चांगल्या पद्धतीचं भाषण ते या ठिकाणी करतात आणि त्याचं संपादन सावित्रीबाई फुले आपल्याला करताना दिसत आहेत. यानंतर सावित्रीबाई ज्योतिबांना म्हणजे सावित्रीबाईंनी ज्योतिबांना पत्र लिहिली आणि त्या पत्रांचं एक पुस्तक या ठिकाणी प्रसिद्ध आहे. म्हणजे लक्षात घ्या की नायगाव आणि ओतूर, म्हणजे त्यांच्या माहेरी गेल्यानंतर अतिशय कमी वेळेला गेल्याचा या ठिकाणी उल्लेख आहे आणि तिथे गेल्यानंतर तिथल्या परिस्थितीच्या संदर्भामध्ये सावित्रीबाई ज्योतिबांना पत्र लिहितात आणि ती पत्र इतकी म्हणजे आज आपण बघतो की मेसेज पाठवला जातो एखादा, ज्या वेळेला मेसेजची सोय नव्हती आधी, म्हणजे तंत्रज्ञानाची सोय नव्हती, त्यावेळेला पत्र लिहिली जायची. पण ती पत्र कशा पद्धतीने लिहितो, पण सावित्रीबाई काय काय चाललंय समाजामध्ये, काय काय घटना घडतायत याच्या अनुषंगाने ज्योतिबांना पत्र लिहितात. म्हणजे 1856 ला असेल, 1868 ला असेल आणि 1877 ला, अशा 3
पत्रांचा एकत्रित समाविष्टित या ठिकाणी त्या पुस्तकामध्ये केलेला आहे. त्यानंतर मातोश्री सावित्रीबाईंची भाषणे आणि गाणी अशा पद्धतीचं एक पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. ते 1892 ला म्हणजे ज्योतिबा गेल्यानंतर ह्या पुस्तकाचं हे पुस्तक प्रकाशित झालं. या पुस्तकामध्ये म्हणजे सावित्रीबाई इतरांशी बोलताना त्यांच्या भाषेमध्ये बोलायच्या, ज्या जो समाज असेल त्यांना शिकवायचं असेल, त्यांना त्यांच्या भाषेमध्ये संवाद करत असेल तर वास्तव म्हणजे ज्याला म्हणता येईल की जिथे शाळा तपासणी किंवा इतर जी काही आहे अशा ठिकाणी त्यांचं एक अतिशय इंग्रजीचं वक्तृत्व चांगलं होतं आणि इतकंच नाही तर भाषण करताना देखील अतिशय सखोल पद्धतीचा त्यांचा अभ्यास या ठिकाणी होता. म्हणजे त्यांची जी भाषणं आहेत ही भाषणं त्यावेळेला शास्त्री महागट वत्सल प्रेस बडोदा इथून ती प्रकाशित झालेली आहे. त्यांची गाणी मात्र मिळू शकलेली आहे. म्हणजे माईसरांनी ज्या वेळेला संशोधन केलं त्यावेळेला त्यांना त्यांची गाणी मिळाली नाही. त्याचं कारण असं की जसं मी तुम्हाला सांगितलं की सावित्रीबाई गेल्यानंतर अनेक साहित्याची जी वाताहत झाली त्यामध्ये त्यांच्या गाण्यांचं देखील नुकसान झालं. म्हणजे ते गाणी ही गहाळ झाली आणि ती काही मिळाली नाही. परंतु अशा पद्धतीचं सावित्रीबाईंच्या भाषणाच्या संदर्भामध्ये एक पुस्तक मात्र प्रकाशित झालेलं आहे. या त्यांच्या भाषणाचे विषय हे वेगवेगळे म्हणजे उद्योग असेल, विद्यादान असेल, सदाचरण असेल, व्यसने आणि कर्ज. बघा हे पाचही विषय आजही लागू होतात. म्हणजे त्यांचे भाषणं असतील, ज्योतिबांची भाषणं असतील, ज्योतिबांची पुस्तकं असतील, सावित्रीबाईंचा साहित्यिक प्रवास असेल, हा सगळा जर अभ्यासला तर आजही या सगळ्या बाबी आपल्याला जशाच्या तशा दिसतात. आज फक्त तंत्रज्ञान आणि माणूस फार पुढारला असं स्वतःला समजतो आहे, परंतु त्याचं जे जगणं आहे ते फक्त भौतिक सुखाच्या दृष्टीने त्यांनी सुधारलेलं आहे. आंतरिक विचार जे आहेत ते अजून फारसे काही बदललेले दिसत नाही. म्हणून आज जो काही ज्योतिबा सावित्रींनी पेरलेला समतेचा, स्त्री पुरुष समतेचा जी वाटचाल आहे ही वाटचाल खूप काही दिसतेच असं आपल्याला दिसून येत नाही. अगदी अल्पशः ज्याला म्हणता येईल, अगदी तुरळक प्रमाणामध्ये आपल्याला असं म्हणूया, ज्यांनी स्वतःच्या विचाराचा विकास केला आणि ज्यांनी स्वतःच्या अहमपणाला मारलं, ज्यांनी स्वतःला असं लक्षात घेतलं की नाही मी पुरुष असेल किंवा मी अगदी ज्याला म्हणता येईल ना, आपण इंग्रजी भाषेमध्ये इगो हा शब्द वापरतो, या इगोला तिला अंजली दिली आणि समतेचा विचार पेरला असेल, तो स्वीकारला असेल आणि जो जगण्याचा प्रयत्न करत असेल, अशी काही मंडळी आपण याच्यातून बघूया. परंतु यांची संख्या फारशी आहे असं अजूनही आपल्याला म्हणता येणार नाही. मग ही जे काही त्यांचे भाषणं आहेत म्हणजे उद्योग असेल, उद्योग कसा आणि काय गरज आहे या संदर्भातलं उत्कृष्ट असं त्यांचं भाषण आहे. विद्यादान कशाला पाहिजे, म्हणजे काय गरज आहे, शिक्षण ही गरजेची वस्तू का आहे, म्हणजे शिक्षण हे गरजेचंच का आहे, विद्यादान केल्याने काय होतं, हे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सावित्रीबाई सांगत आहेत. सदाचरण म्हणजे योग्य पद्धतीचं असलेलं विधायक आचरण म्हणजे नेमकं काय, कशा पद्धतीने आचरण केलं पाहिजे, कशा पद्धतीने जगलं पाहिजे. म्हणजे आजच्या काळाचा जर आपण उल्लेख केला किंवा आजच्या काळाच्या संदर्भात जर आपण बोलायला लागलो तर तंत्रज्ञानाचा जो उपयोग आहे हा उपयोग चांगल्या पद्धतीने करायचा की त्याच्यातनं वाईट गोष्टी स्वीकारायच्या, ह्या दोन पद्धतीमध्ये वाईट ग्रहण करणारी जी काही मानसिकता आहे ही अधिक आपल्याला दिसायला लागते. म्हणून जे काही वर्तन आहे हे वर्तन कशा पद्धतीचं असलं पाहिजे तर ते योग्य पद्धतीचं असलं पाहिजे. अंधश्रद्धा नको,
ज्या गोष्टीमुळे माणसाचा विकास होत नाही अशा बाबी या ठिकाणी नको आहेत. म्हणजे ज्याला म्हणतात धर्माचा पगडा जो आहे, हा धर्माचा पगडा या ठिकाणी नको आहे. कारण ज्योतिबाई असा उल्लेख करतात की देश जगणारी जी काही प्रवृत्ती आहे, या प्रवृत्तीला पोचण्याचं विषमता पेरणाऱ्या धर्माने या ठिकाणी महत्वाचं काम केलेलं आहे. आणि मग असा आपण ज्या वेळेला विचार करतो की सदाचरण करायचं म्हणजे काय, तर हक्क सांगायचं नाही. हक्क म्हणजे माझा तुझ्यावर एक अधिकार असला पाहिजे, असा अधिकार नाही. योग्य पद्धतीने तुम्ही आचरण करा, योग्य पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करा. आणि त्यानंतर ते सांगतात व्यसन, गुटखा आताच आहे पण त्या काळामध्ये जे काही असेल किंवा दारू असेल, अशा पद्धतीचं जे काही व्यसन नव्हती, ही व्यसनं माणसाला शारीरिकदृष्ट्या कशी विकलांग करतात आणि बौद्धिकदृष्ट्या देखील कशी विकलांग करतात, आर्थिकदृष्ट्या देखील ते कशा पद्धतीची हानी पोहोचवतात, याचा अतिशय सुरेख भाषण या ठिकाणी सावित्रीबाईंचं आहे. यानंतरचं त्यांचं पुस्तक म्हणजे 52 पुस्तक आहे, हा काव्यसंग्रह. हा याच्यामध्ये एकंदरीत 52 रचना आहेत. रचना म्हणजे कविता आहेत. पहिली कविता जी आहे त्यांनी ज्योतिबांना स्मरण केलेली आहे की अतिशय चांगल्या पद्धतीनं, म्हणजे जे काही साथ ज्योतिबांना दिली, जी काही ज्योतिबांनी सावित्रीला दिली आणि जी काही चांगल्या पद्धतीच्या म्हणजे एक वाटचालीमध्ये सावित्रीबाईंना त्यांनी सोबत नेलेलं आहे, अशा पद्धतीचं उत्तम कार्य करणारे ज्योतिबा यांना त्यांनी पहिली कविता अर्पण केली. आणि अशा पद्धतीनं त्यांनी अनेक ह्या काव्यसंग्रहामध्ये ज्योतिबा त्यांनी मांडले असं आपण म्हणूया की काय 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 त्यांनी कार्य केलं. म्हणजे संपूर्ण मला असं वाटतं की त्यांच्या म्हणजे जन्म झाल्यानंतरचा फक्त समजण्याचा जो काही काळ आहे, बाल्यावस्था संपल्यानंतर जो कळण्याचा जो काळ आहे, तिथपासून तर ते गेल्यापर्यंतचा काळ हा संपूर्णतः समाजाच्या उन्नतीसाठी आणि समाजाच्या समानतेसाठी त्यांनी अर्पित केला असं आपण म्हणूया. आणि हा काळ ज्योतिबांचाच नव्हे तर हा सावित्रीबाईंचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसायला लागतो की ज्योतिबा गेल्यानंतर सावित्रीबाईंनी त्यांचं जे कार्य आहे, हे कार्य पुढे नेण्याचं सगळ्यात मोठं काम केलेलं आहे. आणि मग त्याच्या ठिकाणी आपल्याला 52 कशी सोबत रत्नाकर या काव्यसंग्रहाचा उल्लेख करायला लागेल. त्या काव्यसंग्रहामध्ये ज्योतिबांचा जसं मी मागे उल्लेख केला की चरित्रात्मक पद्धतीनं त्याच्यात मांडणी आहे, त्याच पद्धतीनं इतिहासही नोंदवलेला आहे. म्हणजे देशाचा इतिहास काय आहे, कसा आहे आणि कसा असला पाहिजे, ह्या पद्धतीचं अतिशय उत्तम आणि अप्रतिम अशी मांडणी या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांनी केलेली आहे, आपल्याला हे दिसेल. आणि म्हणून ह्या इतक्या अमूल्य अशा ठेव्याला, ह्या अशा अमूल्य अशा साहित्याचाही अभ्यास या ठिकाणी झाला पाहिजे आणि तो मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे. प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन कार्य करणारी मंडळी, हे दाम्पत्य, प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन शिक्षण प्रदान करणारे हे दाम्पत्य, अहोरात्र जनतेसाठी, बहुजनांसाठी आणि स्त्रियांसाठी कष्ट करणार हे दाम्पत्य. म्हणजे ज्या वेळेला सावित्रीबाईंचा आणि ज्योतिबांचा उल्लेख होतो त्यावेळेला केवळ स्त्रियांचे उद्धार करते म्हणून त्यांचा उल्लेख होतो. हे तर खरंच आहे की त्यांनी त्यांच्या कार्यातून त्यांनी स्त्रियांचा उद्धार केलेलाच आहे. उद्धार म्हणजे त्यांच्या स्वतंत्रतेची आणि त्यांच्या माणूस म्हणून जगण्याची जी काही बाब आहे ही त्यांनी केलेलीच आहे. परंतु
असं सगळं करत असताना या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला लागेल, की समता मात्र त्यांनी पेरली, जी पुढे आणखी अधिक पद्धतीनं पेरायला पाहिजे होती. म्हणजे आपण ज्यावेळेला स्त्रीवादीचा अभ्यास करतो, स्त्रीवादी साहित्याचा अभ्यास करतो, त्यावेळेला आपण पाश्चात्यांच्या अ, म्हणजे पाश्चात्य स्त्रियांनी हक्कासाठी केलेला लढा इथपासून सुरुवात करतो. परंतु इथे सत्यशोधक समाजानं जी काही आखणी केली, सत्यशोधक समाजाची जी काही एकंदरीत मूल्य मूल्य होती किंवा नियम होते, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा नियम होता की स्त्री आणि पुरुष हे 2 समान आहेत आणि हा नियम डावलायचा नाही, म्हणजे कोणीच कोणाला हिन लेखायचं नाही. हे सगळ्यात महत्वाचा नियम होता. आणि अशाच पद्धतीनं मग या सत्यशोधक समाजातूनच जो 400 कामगार महिलांनी या ठिकाणी स्वतःच्या हक्कासाठी लढा दिला, याचाही उल्लेख व्हायला पाहिजे होता. परंतु तो उल्लेख या ठिकाणी आपल्याला कुठेही दिसून येत नाही. आणि मला असं एक ज्या काही अनुल्लेखित असणाऱ्या समाजाला उल्लेखित करण्याचं काम ज्या दाम्पत्याने केलं, त्यांच्या साहित्याचा उल्लेख साहित्यिक जर करणार नसतील, तर मला असं वाटतं की त्यांचं कार्य आपण केवळ त्यांच्या जयंती आणि आजच्या या काळामध्ये आपण डोळे झाकलेले नाहीयेत. काय चाललंय याची परिस्थिती आपल्याला माहिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ज्योतिबा सावित्री यांच्या साहित्याचा अधिकाधिक परिसंवाद, अधिकाधिक त्या अनुषंगानं त्याची मांडणी होणं गरजेचं आहे. त्यावर चर्चा घडणं गरजेचं आहे आणि त्या चर्चेतून एक चांगला मेसेज देणं गरजेचं आहे. दुसरं असं की आपण शिक्षित आहोत, बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने आपण शिक्षित आहोत आणि मग अशा शिकलेल्या ज्या व्यक्ती आहेत, यांनी प्रत्यक्ष आपल्या आयुष्यामध्ये ज्योतिबा सावित्री सारखा एक आदर्श बोलण्यातून ठेवण्यापेक्षा आचरणातून ठेवणं तेवढंच गरजेचं आहे आणि ते ज्ञानदान देणं देखील गरजेचं आहे. अभ्यासक्रम आखलेला असतो, पण अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त मुलांना समानतेच्या अनुषंगानं वर्तन कसं करता येईल, समानता कशा पद्धतीने पेरता येईल, जी त्यांच्या भविष्यामध्ये त्यांच्या कुटुंबात ते पेरतील आणि भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी तो कसा लाभदायी असेल, हा प्रयत्न मला असं वाटतं करणं गरजेचं आहे. ज्या 19व्या शतकामध्ये कुठल्याच पद्धतीची सुविधा नव्हती, अशा 19व्या शतकात हे दाम्पत्य अतिशय मोठ्या प्रमाणात कार्य करतात. उतरून नव्हे तर शिक्षण, ज्ञानदान, लोकांचे प्रश्न, स्वतःचं कुटुंब किंवा आपल्या स्वतःच्या घरामध्येच जे काही आहे की बालसुधारगृह सुरू करणं, पाण्याचा हौद खुला करणं, इतकंच नव्हे तर या सगळ्या मध्ये सत्यशोधक विवाह जे काही आहे लावून देणं, हे सगळ्याच बाबी करत करत साहित्याची उत्तम मांडणी ते करता आहेत आणि आपण सामाजिक कार्याचा आपण अनेक उल्लेख करतो, हे मान्यच आहे आणि तो करायलाच पाहिजे. परंतु त्याच पद्धतीनं त्यांच्या लिखित साहित्याचा देखील चांगल्या पद्धतीनं उपयोग पुढच्या पिढीला कशा पद्धतीने होईल, याही पद्धतीनं त्याची मांडणी, त्यावर चर्चा होणं या ठिकाणी गरजेचं आहे. ज्योतिबांच्या गुलामगिरीचा, शेतकऱ्याचा असूड हा अभ्यासक्रमात आलेला असेल, परंतु सावित्रीबाईंच्या कुठल्याही साहित्याचा अभ्यासक्रमामध्ये कोणताही पद्धतीनं फारसा उल्लेख आलेला नाही. एक कविता फक्त तयास मानव म्हणावे का,
एवढी एक कविता या ठिकाणी आलेली असेल, परंतु त्यांच्या साहित्याचा लेखाजोखा फारसा कुठे आपल्याला दिसत नाही. त्याच्यावर परिसंवाद आपल्याला दिसत नाही आणि म्हणून मला या ठिकाणी असं म्हणायचंय. म्हणून तर वेगळा विषय, वेगळा म्हणण्यापेक्षा की आता तरी किमान आपण त्यांच्या साहित्याचे जे काही आहे उल्लेख केले पाहिजे आणि त्या अनुषंगाने म्हणजे एखादा असाही प्रश्न असेल की नाही कवितेच्या संदर्भातलं वेगळेपण म्हणजे काय आणि कशा पद्धतीच्या त्यांच्या कविता याच्यावरही एक अतिशय उत्कृष्ट बोलणाऱ्या व्यक्तींना या ठिकाणी चर्चेसाठी बोलवलं जाऊ शकेल अशा पद्धतीची एक मांडणी या ठिकाणी होऊ शकते. आपण या ठिकाणी मला बोलवलं ते तासाचा आपण वेळ दिला आणि या वेळामध्ये मला बोलायला आपण सांगितलं. उत्कर्ष कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिंदखेड राजा या महाविद्यालयातर्फे आपण मला या ठिकाणी आपल्या सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ जन्मोत्सव ह्या कार्यक्रमाचा एक भाग होण्याची संधी दिली. मी प्राचार्य, संस्थाध्यक्ष आणि आयोजक या सगळ्याचे या ठिकाणी आभार व्यक्त करते. माफ करा मला काही सगळ्यांची नावं या ठिकाणी माहिती नाहीये, पण ज्यांनी मला या ठिकाणी बोलवलं ते संदीप सर असतील किंवा आपले डॉक्टर सुवर्णा मॅडम इथे नावं दिसत आहेत. आपण सगळ्यांनी या ठिकाणी मला ऐकून घेतलं आणि जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करते आणि या ठिकाणी मी थांबते. धन्यवाद. मी गणेश सरांना विनंती करतो की याच्या पुढील त्यांनी हे करावं. मी गणेश भीमाशंकर चेटकर, सहाय्यक प्राचार्य वनस्पतीशास्त्र, उत्कर्ष कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिंदखेड राजा आणि माझ्या स्वतःच्या वतीने मी आमच्या प्रमुख पाहुणे डॉक्टर रेखा मेश्राम मॅडम यांचा मनापासून आभार मानतो. त्यांनी दिलेल्या अमूल्य विचारांनी आमच्या ज्ञानामध्ये वृद्धी झाली आहे व त्यांनी सांगितलेल्या पुस्तकाचे आम्ही नक्की वाचन करू. मी या कार्यक्रमाचे आयोजन समिती, संस्थाचालक डॉक्टर सुवर्णा मॅम व प्राचार्य व सहकारी प्राध्यापक वर्ग व विद्यार्थ्यांचे आभार मानतो व आजच्या व्याख्यानमालेची सांगता करतो. धन्यवाद.